नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्यासोबत आहेत सुभाष पाळेकर, पद्मश्री सुभाष पाळेकर. झिरो बजेट शेतीचे जनक असं त्यांचं वर्णन करता येईल. त्यांच्या याच ऐतिहासिक कामाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री दिलेली आहे. आज मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांचा हा अभिनव प्रयोग काय आहे. झिरो बजेट शेती म्हणजे एका शब्दात सांगायचं तर कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च शून्य आणि काहीही विकत घेऊन टाकायचं नाही. त्याची मागची फिलॉसॉफी अशी आहे की सगळ्या विश्वामध्ये किंवा या सगळ्या जगामध्ये एक अशी विश्वव्यापी शोषणकारी महाव्यवस्था आहे जी स्वतःची संपत्ती वाढवू इच्छिते. त्या अंगानं जर मी असं म्हटलं की काही न टाकता पीक घेता येते तर कोणी विश्वास ठेवणार नाही, कारण त्या व्यवस्थेशी जोडलेली जी यंत्रणा आहे तिचा असा दावा असतो की वरून टाकलंच पाहिजे खताच्या रूपाने, त्याशिवाय पीक वाढूच शकत नाही. आणि म्हणून त्याला एक समांतर व्यवस्था आम्ही उभी करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या तंत्राला मी झिरो बजेट नैसर्गिक शेती म्हटलेलं आहे. तुम्ही घनदाट जंगलात जा. घनदाट जंगल हे निसर्ग आहे. तिथे प्रचंड विस्तारलेला आंब्याचा वृक्ष, जांभळाचा, चिंचेचा, अगणित फळांनी लदबदलेला, बिना मानवी सहायता, बिना मानवी अस्तित्व उभा आहे. जर हे कृषी विद्यापीठ असा दावा करतात की कोणतेही पीक वरून खत टाकल्याशिवाय पिकूच शकत नाही किंवा वाढूच शकत नाही, उत्पन्न देऊ शकत नाही, तिथं खत नाही आहे तरी उत्पादन का? एवढे प्रचंड फळ का? आणि एक्सपोर्ट क्वालिटीचे फळं. अनंत कोटी जीवाणू जमिनीतले जे शिजलेलं नाही ते शिजवतात, मुळीपर्यंत पोचून देतात. म्हणजे खरी भूमिका अनंत कोटी जीवाणूची आहे आणि तेच मारले. म्हणजे रासायनिक शेतीमध्ये आणि सेंद्रिय शेतीमध्ये हे षड्यंत्र आहे. म्हणजे सेंद्रिय शेतीसुद्धा महाषड्यंत्र आहे, त्याच व्यवस्थेने पाठवलेलं. दोन्हीमध्ये हे जीवाणू मारले जातात. याचा अर्थ असा की जीवाणू जर त्यात मध्यवर्ती भूमिकेत आहेत तर मी असा विचार केला माझ्या संशोधनातून की आपण जीवाणूला महत्त्व दिलं पाहिजे, जीवन जमिनीत टाकले पाहिजे. मग माझ्यासोबत प्रश्न आला की जीवाणूचं सगळ्यात जास्त चांगलं विजन कोणतं, आणि ते डोक्यात होतं. म्हणजे माफ करा, भारतीय संस्कृतीविषयी फार भ्रामक कल्पना आहे. मी गायीची मांडणी केली की डावे म्हणतात हा उजवा आहे, आणि मी शोषणाच्या विरुद्ध बोलायला लागलो की उजवे म्हणतात हा डावा आहे. मला असं वाटतं मी ठिकठिकाणी आहे. म्हणजे डाव्या उजव्यानी मला ठिकठिकाणी ठेवलेलं आहे दोघांनी. तुम्ही योग्य ठिकाणी आहात. योग्य ठिकाणी असं म्हणूया आपण. असं मला वाटतं. डावे पण टीका करतात आणि उजवे पण टीका करतात, म्हणजे तुम्ही योग्य ठिकाणी आहे असं मला वाटतं. आणि मला त्यात आनंद आहे. काय झालं की मी जी अभ्यास केला की पुरातन काळापासून देशी गायला महत्त्व काय, का महत्त्व आहे, पूजा का करतो, हा वेडा नाही आहे. शेतकरी गोपूजन करणारा वेडा नाही आहे, त्याला वेडे म्हणणारे वेडे आहे खरे. लाल चष्मे घातलेले बाहेरचे दृष्टिकोनातून भारताकडे पाहणारे. कारण त्याला माहीत आहे गाईचं महत्त्व आहे शेतीमध्ये. आणि मी तपासून घेतलं, मला दिसून आलं की ज्या ती गो संस्कृती आपल्या इथं होती आजही आहे. गाईचं पूजन करतात. गाईच्या शेणामध्ये नक्कीच काय असलं पाहिजे. आपल्याला जे उत्तर शोधायचं गाईच्या शेणामध्ये मिळेल. आणि मग मी काय केलं, आपल्या देशातल्या 36 जाती आहेत भारतीय गाईच्या, त्यांचं शेणमूत्र प्रयोगशाळेत तपासलं, बैलांचं तपासलं, म्हशीत तपासलं, आणि जर्सी होल्स्टीन आहे विदेशी गाय, जी गाय नाही आहे, खतरनाक प्राणी आहे, तिचं शेणमूत्र तपासलं, मेंढी बकरीचं लेंडे तपासले, आणि उंटाची लेंडीसुद्धा तपासली. आणि हे सगळं तपासलं. मला दिसून आलं की अनंत कोटी जीवाणूंचं खरं विजन असेल तर देशी गायचं शेण आहे, गाईचं शेण आहे. हो, 1 ग्रॅम शेणामध्ये कमीत कमी 300 कोटी जीवाणू, उपयुक्त जीवाणू. जर्सी होल्स्टीनच्या शेणामध्ये 70 लाखाच्या काउंट नाही मिळाला, आणि पॅथोजेनिक बॅक्टेरिया जास्त होते. आणि म्हशीच्या शेणामध्ये ते गुणधर्म नाही आहे. आणि मग मी म्हटलं केवळ पृथक्करण करून चालणार नाही, आपल्याला इनफॅक्टेट करावं लागेल. आणि मग ते अलग अलग शेण वापरून मी ते जीवामृत वापरून बघितलं, आणि दिसून आलं की चमत्कारिक परिणाम फक्त देशी गायच्या शेणापासून बनवलेल्या जीवामृतात मिळालेलं आहे, म्हशीच्या नाही आणि जर्सी होल्स्टीनच्या नाही. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ आमचे वाडवडील गायीला जे महत्त्व देत होते ते महत्त्व अगदी योग्य होतं, सायंटिफिक होतं. फक्त बिचारांना मांडता नाही आलं, ते अज्ञानी होते. म्हणजे युरोप अमेरिकेतून आलं ते ज्ञान, आणि भारतात आहे ते अज्ञान. ही जी परिपाटी आज पडलेली आहे तथाकथित विचारवंतांनी मांडलेली आहे, ती सगळी चूक आहे. त्यांनी बदललं पाहिजे. परंपरा ज्या चालत आल्या त्याचा अभ्यास केला पाहिजे. तुम्ही माना ना,
तुम्ही म्हणा ना, म्हणजे संत तुकारामांनी मांडलेलं आहे की जर नवसानी पुत्र होती तर लग्न कशाला करायचं, त्यांनी मांडलेलं असं नाही आहे. हा बुद्धिप्रामाण्यवाद असायला पाहिजे, पण तुम्ही अभ्यास न करता तुम्ही विचार मांडत असाल तर ते सगळे चूक आहे. आणि मला दिसून आलं की देशी गायचं महत्त्व आहे. आणि मग मी चालू केले, किती शेण पाहिजे एका एकराला. मग 1000 किलो एका एकराला, 900 किलो, 800, 700, 600, 500, 400, 300, 200, 100, 90 पासून 1 किलोपर्यंत 3 वर्ष वेगवेगळ्या मात्रा घेऊन वेगळे प्रयोग केले. तुम्ही स्वतः केलं? स्वतः केले. 12 वर्ष तेच काम केलं ना, म्हणजे समाजा दृष्टिकोनातून पागलपणा केला. आणि जेव्हा मी बघितलं की 1000 किलो नको, 500 नको, 100 किलो नको, ट्रक ट्रॅक्टर शेणखत नको, काही नको, हे सगळं थोतांड आहे. कोणतंही खत कोणत्याही पिकाच्या मुळीचं अन्न नाही, हे सिद्धांत आहे, निसर्गाचा सिद्धांत आहे. आतापर्यंत सगळं भ्रम फैलावून आले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून की शेणखत रासायनिक खत हे पिकाचं अन्न आहे. धादांत खोटं आहे, धादांत खोटं आहे. एका एकरासाठी देशी गायचं फक्त 10 किलो शेण पाहिजे महिन्यातून एकदासाठी, बस. महिन्यातून एकदा एका एकरासाठी फक्त 10 किलो शेण पाहिजे, विरजन म्हणून 10 किलो शेण. एक गाय एका एकराला 11 किलो शेण देते, म्हणजे एका गाईचं एका दिवसाचं 10 किलो शेण एका एकराला महिन्यातून एकदा वापरायचं आहे. 30 दिवस शेण 30 एकराला. एक गाय विकत आणा आणि 30 एकरची शेती करा, ऊस करा, फळबागा करा, भात पिकवा, काही पिकवा. आणि आमचे मॉडेल उभे आहे. 40 ते 50 लाख शेतकरी उभे आहेत. आणि म्हणून कृषी विद्यापीठाने फक्त भ्रम निर्माण केले, चुकीचं दिशादर्शन केलं आणि सगळी अर्थव्यवस्था कोलमडून टाकली. तुमचं असं म्हणणं आहे की हे गाईचं शेण पुरेसं आहे, बाकी तुमच्या शेतकऱ्याला हायब्रिड बियाणं, खतं काही नको. या एका शेणावर पुढचं सगळं, एका शेणावर. मी पुढे येतो. मी एक मान्य करतो, आपल्यासमोर मान्य करतो की रासायनिक शेतीमध्ये संकरित बियाणं देशीपेक्षा जास्त उत्पादन देतं. आय ॲक्सेप्ट दॅट ट्रूथ. परंतु झिरो बजेट शेतीमध्ये उलटं होतं. झिरो बजेट शेतीमध्ये देशी बियाणं संकरित जास्त उत्पादन देतं. आम्ही सिद्ध केलेलं आहे. कसं मी सांगतो तुम्हाला. जगातल्या सगळ्या भागामध्ये बासमती भात हा चांगल्या तऱ्हेने निर्यात होतो. बासमती भाताच्या पिकाला तुम्ही ट्रक ट्रॅक्टर रासायनिक खत टाका, एकरी 12 क्विंटलचं उत्पादन देणार नाही, त्याची मर्यादा आहे. तोच बासमती झिरो शेतीमध्ये आमच्या शेतीने 18 ते 24 क्विंटल घेतलेलं आहे. म्हणजे आम्ही सिद्ध केलं की देशी जाती संकरितपेक्षा जास्त उत्पादन देते. हा बन्सी गहू मध्य भारतातला अतिउत्तम देशी जात आहे. अप्रतिम पोळी, अप्रतिम चव, स्वाद. किती रासायनिक खत टाका, एका एकराला 6 क्विंटल उत्पादन देत नाही बन्सी गहू देशी. पण हाच बन्सी गहू आमचे शेतकरी 18 क्विंटल घेत आहेत झिरो बजेट शेतीमध्ये. म्हणजे आम्ही सिद्ध केलेलं आहे. इव्हन ऊसामध्ये सुद्धा 100 टनाचा आमचा ऊस उभा आहे रासायनिकचा. तुम्ही बघा 40-50च्या वर जात नाही. जमीन शाबट केलेली या लोकांनी. म्हणजे डाळिंब आहे, आमचं डाळिंब बघा, तेल्या नाही. हा मुद्दा काढायला पाहिजे की तेल्याने डाळिंबागा उद्ध्वस्त केलेले आहेत. आणि मध्यवर्ती सरकारनं, केंद्र सरकारनं सोलापूरला मध्यवर्ती केंद्र उभं केलं आहे, कोट्यवधी रुपये जमा करून. 10 वर्ष झाले संशोधन चालू आहे. आणि पत्रकारांनी विचारलं तर ते एकच वाक्य सांगतात, आमचं संशोधन चालू आहे. तेल्यावर काही उपाय नाही. झिरो बजेटमध्ये तेल्या येत नाही. आमचे मॉडेल उभे आहे. त्या सोलापूर संशोधन केंद्राच्या ज्या शर्मा मॅडम आणि त्यांची सगळी शास्त्रज्ञ टीम, जेव्हा त्यांनी एका न्यूजपेपरमध्ये वाचलं की इंदापूर तालुक्यामध्ये एक मॉडेल आहे, तिथं तेल्या नाही आहे, सगळी टीम सकाळी तिथं आली आणि दिवसभर एक पान तपास होतं. हो, पूर्ण शेतामध्ये फिरून. आणि मनात प्रार्थना चालू होती की तेल्या दिसू दे. दिवसभर फिरले, एक तेला दिसला नाही, एकही पानावर नाही. आणि संध्याकाळी मला फोन केला, मी कलकत्त्याला होतो, की सर आपने क्या अजुबा किया, हम तेल्या को ढूंढ रहे, बैक्टीरियल काही मिल नाही रहा है. म्हटलं मॅडम, आम्ही अजुबा नाही केला, आम्ही चमत्कार नाही केला, आम्ही निसर्ग उभा केला. तुम्ही निसर्ग उभा करा, तुम्हाला उत्तर मिळतील. पण तुम्ही निसर्गाला उद्ध्वस्त केलेला, स्वतःचा ठास केला, तुम्ही स्वतःची समांतर व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला. तिला तुम्हाला कधीच परिणाम उपाय मिळणार नाही. मी लिहून देतो. म्हणजे तेल्याने बागा उद्ध्वस्त केल्या. इथं आमच्या शेतावर तेल्या नाही. द्राक्षाच्या बागा मिलीबगनं आणि डावणी मिल्ड्यूनं उद्ध्वस्त केलेल्या आहे. आमच्यावर मिलीबग नाही, डावणी मिल्ड्यू नाही आमच्या पिकावर. हे डिंक्या म्हणजे गमोसिसनं सगळ्या संत्रा मोसंबी बागा उद्ध्वस्त केल्या, आमच्यावर डिंक्या नाही. त्या संशोधन केल्यामुळे डिंक्या आहे. म्हणजे याचा अर्थ असा
की जे कृषी विद्यापीठ दावे आहे यांनी आतापर्यंत कोणतेही पर्याय दिलेला नाही. मी थोडा एका मुद्द्यावर येतो आणि तो महत्त्वाचा मुद्दा असं मला वाटतं. आपल्या भारताची लोकसंख्या आज 123 कोटी आहे आणि प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया जे आता नीती आयोग झाला त्यांनी सांगितलं होतं की 2050मध्ये भारताची संख्या 162 कोटी होणार आहे. आज आपण 25 कोटी मेट्रिक टन अन्नधान्य काढतो आहोत उत्पादन. आपल्याला 50 कोटी मेट्रिक टन पाहिजे. म्हणजे प्लॅनिंग कमिशननं टार्गेट दिलं आहे दुप्पट उत्पादनाचं. आपल्याकडे 35 कोटी एकर जमीन फक्त शिल्लक आहे पिकं घ्यायसाठी आणि कारखान्यात जमीन तयार होत नाही. 11% जंगल आहे, 33% जंगल पाहिजे. म्हणजे जंगलाची जमीन कापून तुम्ही आता शेतीकडे आणू शकत नाही, कोणत्या हालतीत नाही. पर्यावरणाचा हा एक मोठा आता आव्हान आहे ते. म्हणजे 35 कोटी एकर जमिनीतच दुप्पट उत्पादन काढायचं. याचा अर्थ असा की अशी टेक्नॉलॉजी पाहिजे की ज्या 35 कोटी एकरात दुप्पट उत्पादन देईल. रासायनिक शेती उत्पादन घट्ट हे ते कबूल करतात, सगळं जग कबूल करतं, आकडे आहेत. म्हणजे रासायनिक शेतीनं एका एकराचं उत्पादन सतत घटत आहे हे जर सत्य आहे, याचा अर्थ नाही आम्हाला दुप्पट उत्पादन पाहिजे, याचा अर्थ रासायनिक शेती काही कामाची नाही. सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन भेटतच नाही. मग रासायनिक शेतीमध्ये उत्पादन घट्ट, सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन भेटतच नाही आणि दुप्पट उत्पादन काढायचं आहे. मला सांगा कृषी विद्यापीठाकडे काय पर्याय? कृषी विद्यापीठाकडे एकही वैकल्पिक संशोधनात्मक पर्याय त्यांनी दिलेला नाही. त्यांच्याकडे एकही तंत्रज्ञान नाही. मग कोट्यवधी रुपये का खर्च करतात गव्हर्नमेंट? म्हणजे शेतकऱ्यांना देशोधडी लावून 10-10 हजार रुपये एका कृषी विद्यापीठाला त्यांनी जमीन दिली. त्याच्या मागचं कारण असं होतं की यांनी स्वावलंबन करावं, सरकारला पैसा मागू नये, आपला सगळा खर्च 10,000 एकर म्हणून भागवावा, 5,000 एकर भागावा. आज हे यांची जमीन पडीत आहे आणि यांच्याकडे तंत्रज्ञान नाही, कोट्यवधी जनतेचा पैसा हे बर्बाद करतायत. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून मला प्रश्न विचारायचा वाटतो की जर यांच्याकडे तंत्रज्ञान नाही तर कृषी विद्यापीठ उभी का उभी आहेत? एक तर त्यांना मागा, नसेल त्यांना बंद करा, कृषी विद्यापीठ बंद करा. पण मला असं वाटतं सरकार काय करतं हे मला माहीत नाही, पत्रकारांना चांगलं माहीत असेल, तुम्ही आपण नक्की त्यांना विचारावं सरकारला की तुम्ही कृषी विद्यापीठ का उभी. मला इथे उत्सुकता म्हणून एक तुम्हाला विचारायचं आहे की एवढं सगळं तुम्ही संशोधन केलं, जवळजवळ 12 वर्ष आणि 2000 पर्यंत संशोधन केलं, गेली 16 वर्ष त्याचे प्रयोग तुम्ही ठिकठिकाणी करताय. तुम्ही दक्षिण भारतात खूप फिरता, ज्याकडे मी नंतर येणार आहे. पण तुम्हाला कृषी विद्यापीठाने बोलून विचारलं का तुम्ही काय करताय? फार चांगला प्रश्न विचारला. कृषी विद्यापीठाने न बोलावल्यापेक्षा त्यांचे कान पकडणारा कोणी वेगळा असतो. जसं हिमाचल प्रदेशचे राज्यपाल हे झिरो बजेट शेती करणारे, त्यांची 150 एकर जमीन माझ्याच पद्धतीनं. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल ते हरियाणामध्ये माझ्या पद्धतीने शेती करतात. आणि मग जेव्हा ते राज्यपाल झाले आर्यजी, आणि मग त्यांनी मला फोन केला की सर मुझे कुछ बदलाव लाना है. मतलब अरे साहब बदलाव लाना है, लेकिन वो तो कृषि विश्वविद्यालय के सेनापति तो आपको मानेंगे नहीं. मैंने मैं कुलपति हूँ, उनका बॉस हूँ, मैं जो कहूँगा उनको करना पड़ेगा. आप मुझे डेट दीजिए, वहाँ एक वर्कशॉप लेना है और यूनिवर्सिटी में लेना है. निखिल साहेब, हिमाचल प्रदेश राज्यपाल साहेबांनी तिथे माझे 2 शिबिरे घेतले. एक सोलन कृषी विद्यापीठ घेतलं आणि एक पालनपूर कृषी विद्यापीठ घेतलं. व्हाईस चान्सलर मला 8 दिवसांनी फोन करत होते, कारण ते सगळं घडून करणार ते होते आणि मोठे भव्य शिबिर झाले. राज्यपाल सगळा प्रोटोकॉल बाजूला करून 4 दिवस बसत आहेत माझ्या शिबिरामध्ये, हॉलमध्ये. कृषी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर बसत आहेत, कुलगुरू, HODs बसत आहेत, सायंटिस्ट बसत आहेत, जे PhDचे विद्यार्थी आहेत ते बसत आहेत आणि सगळे अधिकारी 4 दिवस ऐकतायत. डॉक्टर विजय ठाकूर, सोलन कृषी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर, कुलगुरू, शेवटल्या दिवशी स्टेजवरून काय म्हणत आहेत माहीत आहे का? हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहे, शब्द आहे आणि ते आपण महाराष्ट्र कृषी विद्यापीठापर्यंत पोहोचवावे. ते म्हणतात की आजपर्यंत मी स्वतःला तज्ज्ञ समजत होतो. पाळेकर साहेबांचं 4 दिवस शिबिर ऐकल्यानंतर मला असं वाटतं की जे आम्ही लोकांना शिकवतो ते सगळं अज्ञान आहे. हे आत्ता मला पटलं. मी रासायनिक शेतीचा सगळ्यात जास्त पुरस्कर्ता, पण जेव्हा आता कळलं की हे सगळं थोतांड आहे, आम्ही हे सांगायला नको होतं. आजपासून आमची कृषी विद्यापीठं शेतकऱ्यांना रासायनिक शेती सांगणार नाही असं कुलगुरूच म्हणतात. कृषी विद्यापीठं सांगतील, हे ऑन द लाईन आहे, ऑन रेकॉर्ड आहे, तुम्ही तिथले व्हिडिओज घ्या आणि तपासा. राज्यपाल समोर बसलेले आहेत. म्हणजे हा जो बदल होत आहे ते चांगले लोक आहेत, वाईट नाही आहेत. कृषी विद्यापीठाचे सायंटिस्ट सगळे वाईट नाही आहेत, चांगले लोक आहेत, सृजन आहे त्यांच्यामध्ये.
पण एका सिस्टीमचे ते बळी आहेत. कारण त्यांना गाईडलाईन दिलेली आहे की तुम्ही या पद्धतीने संशोधन करा. ते करणार. त्यांचा काय दोष आहे? त्यांचा दोष नाही आहे. कृषी खातं सांगतात रासायनिक शेती, त्यांचा दोष नाही आहे. त्यांना पगार भेटतो. मला सांगा, जर मी एखादा माणूस उभा केला आणि सांगितलं मी तुला 500 रुपये देईन, तू एकच सांगायचा येणार जाण्याचा, रस्त्यात उभं केलं की गाढवाला शिंग असतात. तो काय म्हणेल, सर तुम्ही काय बोलता, गाढवा शिंग असतात? ए बा, तुला मी 500 रुपये दिलेले आहे. अर्थशास्त्र सुद्धा असा आहे, तो पुरुषाचा गुलाम आहेस तू, मी सांगेल तर तो म्हणायचा आहे. तो काय म्हणेल, गद्याला 10 शिंग असतात. म्हणून यांना मी अजिबात दोष देत नाही. मी कृषी विद्यापीठांना दोष देत नाही, मी कृषी खात्याच्या कर्मचाऱ्यांना दोष देत नाही. ते व्यवस्थेचे गुलाम आहे. ते व्यवस्थेचे गुलाम आहे. मला तुम्हाला हे विचारायचं आहे, एवढं मोठं तुमचं संशोधन, महाराष्ट्रातले तुम्ही आहात, महाराष्ट्राला तुम्ही आहात याची जाणीव पद्मश्री मिळाल्यावर झाली जास्त. मला हे तुम्हाला विचारायचं आहे, अमरावतीमध्ये तुम्ही होतात, तुम्ही मगाशी म्हणालात अनेक राजकारण्यांशीही तुमच्या कुटुंबाचा संबंध होता. तुम्हाला कधी एवढ्या वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने बोलवून विचारलं का की तुम्ही निदान करताय काय, आणि आंध्र प्रदेश सरकार तुम्हाला का बोलवत आहे? मी आंध्र प्रदेश सरकारने कसं बोलवलं, काय बोलवलं ह्याकडे नंतर येणार आहे, पण आधी महाराष्ट्र सरकारने हे केलं का? नाही, बोलवलंच नाही तुम्हाला. माझ्यापर्यंत महाराष्ट्र सरकारचा कोणताही प्रतिनिधी आला नाही, विचारणा झाली नाही, आणि तंत्रज्ञान आम्हाला पाहिजे असं कोणीही म्हटलेलं नाही. हे खेदाची बाब आहे. तुम्हाला सांगतो, ही खेदाची नाही, धक्कादायक बाब आहे. नाही, सांगतो, याच्या मागचे कारण मला माहीत नाही, ते पत्रकारांनी शोधून काढावे. कदाचित PhD सुद्धा मिळू शकते एखाद्याला याच्या मागचे कारण शोधण्यामध्ये, आणि शोध पत्रकारामध्ये तुम्ही ते घेऊ शकता PhD. आता इथून मी जाणार आहे, उद्या माझं रिझर्वेशन आहे फ्लाईटचं अहमदाबादला. तिथल्या गुजरात सरकारने माझं शिबिर घेतलं. 5,000 शेतकरी तिथे राहतात, अधिकारी राहणार आहे, आणि मुख्यमंत्री फक्त दिल्लीला असल्यामुळे ते येणार नाही, कृषीमंत्री सगळे राहणार आहे. हे एक झालं. राजस्थानच्या सरकारने माझं भव्य शिबिर घेतलं. सवाई मानसिंग स्टेडियम बुक केलं. स्टेडियम बुक केलं आणि 8,000 शेतकरी येणार आहे. प्रत्येक तालुक्यातून शेतकरी येणार आहे. सगळे अधिकारी बसणार आहे. कृषी विद्यार्थी सगळे सायंटिस्ट बसवणार आहे. ते सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्ही आम्हाला फक्त तारीख द्या. मी तारीख दिली आणि ते कामाला लागले. ते तिथल्या सरकारला कळलं, आंध्र प्रदेश सरकारला, चंद्रबाबू नायडू, आपण पुढे येणार आहोत त्याबद्दल. केरळमध्ये अच्युतानंद सरकार होतं, त्यांनी प्रचंड, म्हणजे मार्क्सवादी सरकार आहे ते, त्यांना कळलं की शोषणविरुद्ध जर काही पावलं उठवायची तर फक्त हेच एक आहे, दुसरं उपाय असू शकत नाही. हे तिथल्या अच्युतानंद जे मुख्यमंत्री होते मार्क्सवादी पक्षाचे, त्यांना कळलं. त्यांनी प्रचंड सहाय्य केलं आम्हाला. ते स्वतः होते समोर. पण महाराष्ट्र सरकारला किती राज्यात जाऊन आलात तुम्ही आतापर्यंत? सगळ्या राज्यामध्ये. केरळ झालं, गुजरात झालं, राजस्थान झालं, हिमाचल झालं. पंतनगर कृषी विद्यापीठात माझं एक वर्कशॉप घेतलं होतं. बहुतेक सगळ्या राज्यात गेलो. पण महाराष्ट्रात काहीच झालं नाही असं मला खूप धक्कादायक वाटतंय. म्हणजे नाही, तुम्हाला जे कृषी मंत्री होते, विदर्भाशी संबंधित होते, अमरावतीतले होते, तुम्ही काय अशा खूप आतल्या दूरवरच्या खेड्यात राहत नव्हतात, तुम्हाला ओळखणारे लोक होते, तुम्हाला का बोलवलं नाही? पण नाही, याचा शोध तुम्ही घेतला पाहिजे. कारण मी मुख्यमंत्री नाही आहे, मी कृषी मंत्री नाही आहे, मी सरकार नाही आहे, मी साधा अडाणी शेतकरी आहे. आणि पत्रकारांचं हे काम आहे, त्यांना विचारणं माझं काम थोडीच आहे. म्हणजे कोणत्याही पक्षाचं सरकार असो तुम्हाला बोलवलं नाही? अजिबात नाही. हे खूपच धक्कादायक आहे. म्हणजे आणि खरोखर याचं संशोधन मी करीन. काँग्रेस सरकार तुम्हाला बोलवलं नाही? काँग्रेस सरकारने, आधीच्या सरकारने बोलावलं आणि आताच्या विद्यमान सरकारने बोलावलं. कोणत्याच सरकारने बोलवलं? कोणत्याच नाही. पण मला सांगा, तुम्हाला सगळ्यात जास्त जो मान दिला, सन्मान दिला, हा आंध्र प्रदेश सरकारने दिला. ती प्रक्रिया कशी सुरू झाली? ते काय झालं, मी थोडंसं आता विस्तारण देतो. जे चंद्रबाबू नायडू आहेत, त्यांनी त्यांच्या मागच्या निवडणुकामध्ये टेक्नॉलॉजीला जास्त महत्त्व दिलं, शेतीला कमी दिलं. त्याच्यामुळे माळ बसला. आणि मग त्यांनी स्वतः म्हणजे शोध घेतला की माझे काय काय चुका झाल्या. आणि मग त्यांनी शेतकऱ्यांना विचारलं, त्यांची सगळी टीम राबली पूर्ण आंध्र प्रदेशामध्ये की तुम्हाला काय पाहिजे. सगळ्यांनी सांगितलं आम्हाला सुभाष पालेकर टेक्नॉलॉजी पाहिजे, आम्हाला रासायनिक नको, जैविक नको, ऑर्गॅनिक. त्यांना कसं माहिती होतं? कुणाला? शेतकऱ्यांना कसं माहिती होतं? माझं प्रचंड काम आहे, गावागावात माझे शेतकरी. म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांनी बोलवण्याच्या आधी गावागावात पोहोचला होता? हो, प्रचंड काय झालं ते? कसं म्हणजे काय की माझे शिबिर ऐकणारे शेतकरी असतात, NGO असतात, सामाजिक संघटना असतात, शेतकरी संघटना असतात. जेव्हा ते ऐकतात त्यांना असं वाटतं की आपल्या राज्यामध्ये झालं पाहिजे. आणि या यूट्यूबमुळे जास्त प्रसार झाला.
आणि तुमची सगळी भाषणं शिबिरातले जे काय तुम्ही विवेचन करता ते यूट्यूबला आहे, अपलोड केलेलं आहे. आणि मग तिथे प्रस्ताव येतात की आम्हाला शिबिर पाहिजे आणि मोठमोठे शिबिर झाले आणि त्याचा वेग इतका प्रचंड आहे. म्हणजे आज आंध्र प्रदेशमध्ये, तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये, कर्नाटकामध्ये तुम्हाला गावोगाव शेतकरी दिसतील. हे आंदोलन सरकार नाही पोहोचवलं, सरकार नव्हताच मुळाशी, हे जन आंदोलन आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी मानधन घेत नाही. तुम्ही मानधन घेत नाही? 25 दिवस महिन्यातून माझे शिबिर चालतात, एक पैसाही मानधन घेत नाही. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात मी तिकीट घेत नाही. तिकीटही घेत नाही. माझी तिकीट मी काढतो. मला 2 मुलं आहे. माझा मोठा मुलगा टॅक्झॉनॉमीचा लेक्चर होता सिनियर कॉलेजला, त्यानं राजीनामा दिला. माझा लहान मुलगा इंजिनियर होता, त्यानं नोकरी केलीच नाही. म्हणजे आमचं सगळं कुटुंब यात लागलेलं आहे. आम्ही कोणाकडून काही घेत नाही. दोन्ही मुलं तुमच्याबरोबरच? हो, माझ्यासोबत आहे. राजीनामे देऊन आलेत. लग्न व्हायचे होते, तुम्हाला माहीत आहे मार्क्सची. लग्न झाल्यानंतर पोरगी कोणी देत नाही. माझ्या म्हणजे काय कशाला माहीत नाही, मला चांगल्या सुना मिळाल्या, म्हणजे चांगल्या सुना मिळाल्या. माझ्या मुलांनी याचा विचार नाही केला की पुढचं भविष्य काय होईल. त्यांना एकच वाटलं की जर बाबा झोकून देत आहेत, आपलं जर विरोधात सगळं समाज आहे आणि सगळे आहेत, तर आपण साथ दिली पाहिजे. म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो की ईश्वरानं मला निर्व्यसनी आणि माझं काम पुढे नेणारे मुलं दिले. तुम्ही बघता, सोशल काम करणाऱ्याचे मुलं अमेरिकेत, कॅनडात असतात, फक्त हेच असतात भाषणामध्ये समोर. पण मी भाग्यशाली आहे की मला हे पाठबळ मिळालं. तात्पर्य हे की आंध्र प्रदेशमध्ये, दक्षिण भारतामध्ये माझं प्रचंड काम झालं. शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला शेती, चंद्राबाबू नायडूला का ते पालेकर सरांना तुम्ही बोलवा. आणि मग त्यांनी पहिलं काम केलं की तिथले जे ग्रामीण विकास मंत्रालयात भारत सरकारमध्ये विजय कुमारजी एक जॉईंट सेक्रेटरी होते. आणि जेव्हा BK सिन्हा मुख्य सेक्रेटरी होते आणि विलासराव देशमुख ग्रामीण विकास मंत्री होते, त्यावेळेस त्यांनी खूप चांगलं काम केलं झिरोबजेटचं. दुर्दैवानं विलासराव गेले, हा भाग वेगळा. ते असते तर कदाचित त्याला वेगळं रूप मिळालं असतं. आणि मग त्यांना माहीत होतं की झिरो बजेटमध्ये काम करणारा जर कोणता अधिकारी असेल तो दिल्लीत आहे. त्यांना बोलावलं भारत सरकारची परवानगी घेऊन. इथे स्पेशल सेक्रेटरी फॉर झिरो बजेट नॅचरल फार्मिंग अपॉइंटमेंट केलं आंध्र प्रदेश सरकारने. स्पेशल सेक्रेटरी फॉर झिरो बजेट फार्मिंग अशी त्याची नेमणूक केली. आणि मग मला संपर्क केला की सर, आम्हाला फार मोठं आंदोलन इथं उभं करायचं आहे, आम्हाला फक्त आपल्या तारीख द्या, मोठं शिबिर मला घ्यायचं आहे. त्या विजयकुमारचा फोन आला आणि त्यांनी मग चीफ मिनिस्टरचाही सांगितलं की सर आम्हाला तारीख द्या. आणि मग मी काकीनाड्याला तारीख दिली. निखिल साहेब, 8,000 शेतकरी, 1,000 अधिकारी, 2 वेळ 10,000 20,000 लोकांचं जेवण, एक नगदी वसुली भव्य, आणि 9 दिवस शिबिर चाललं माझं. त्यावेळेस मला पद्मश्री मिळाली. सकाळी मी तिथं वाचलं, आंध्र प्रदेश माझं शिबिर चालू होतं. मला धक्का बसला, म्हणजे सुनामीचा धक्का आहे मला. कारण शेतकऱ्याला पद्मश्री हे म्हणजे कसं अगणित आहे. साधे कपडे ज्याला नेसता येत नाही असे, म्हणजे सिनेमातल्या लोकांना ते पुरस्कार मिळतात, पत्रकारांना मिळतात, साहित्यिकांना मिळतात, ज्याचा शेतीशी काही संबंध नसतो, निर्मितीशी काही संबंध नसतो, जे स्वप्न विकतात त्यांना पुरस्कार मिळतात. मला हे विचारायचं इथे उत्सुकता म्हणून एक गोष्ट मला निश्चितपणे माहिती आहे की महाराष्ट्र सरकारने तुमचं नाव पद्मश्रीसाठी सुचवलेलं नसतं. सांगतो मी तुम्हाला, राज्य सरकारकडून नावं जावी लागतात. तुमचं नाव सुचवलं कोणी? मी कधीही अर्ज केला नाही. बरोबर आहे. राजकारण्यामध्ये माझी उठबस नाही, अजिबात नाही. कोणत्याही पार्टीशी माझा संबंध नाही. सगळ्या पार्टीचे लोक माझ्या आंदोलनामध्ये आहे. उलट नरेंद्र मोदीवर मी बऱ्याच वेळेला सोशल मीडियामध्ये टीका केलेली आहे. आणि मोदी साहेबांना ते माहीत आहे. मी टीका करतो, त्याच्यावर चर्चा झाली दिल्लीला. तरीही मला पुरस्कार दिला. याचा अर्थ हा की भारताच्या इतिहासामध्ये हे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांनी निकषावर आधारित शोध घेऊन पुरस्कार दिलेला आहे, शिफारशीवर नाही. त्यांनी शोध घेऊन पुरस्कार दिलेला आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे पहिलं घडलं. आणि म्हणून मी पहिला मीडिया, म्हणजे सकाळी उठल्यावर जेव्हा ते आला, लगेच विमानानं तमिळनाडूचा पश्चिम विघटनचा पत्रकार तिथं आला काकीनाड्याला.
आणि त्यानं पहिली मुलाखत दिली माझी. सकाळी किती वाजता? 6:30ला. रात्रभरातून तो फिरत आला आणि पहिलं वाक्य होतं माझं, हा माझा पुरस्कार नसून हा या 80% भारतातला शेतकऱ्यांचा सन्मान आहे असं मी समजतो, हा माझा सन्मान नाही आहे. आणि पहिली घटना. आणि म्हणून बरं, चंद्रबाबू नायडू त्यावेळेस वर्ल्ड कॉन्फरन्स होती युरोपमध्ये, आणि ते परत आले. त्यांना कळलं की पद्मश्री मिळाला आहे. कल्पना करा, मुख्यमंत्री अर्ध मंत्रिमंडळ घेऊन हैदराबादमधून गाड्यांचा ताफा घेऊन काकीनाड्याला माझ्या सत्कारासाठी येतात, सत्कार करतात आणि जाहीरपणे सांगतात, जाहीरपणे की सर याच्यापुढं या आंध्र प्रदेशातली एक इंच माती मला 0 बजेटमध्ये आणायची आहे, आपलं सहकार्य पाहिजे. कोट्यवधी रुपये, हजारो कोटी रुपये खर्च करायला तयार आहे. म्हटलं चंद्रबाबू नायडू साहेब, एक पैसाही तुमचा आम्हाला नको, याच्यात एक पैशाची अजिबात आवश्यकता नाही आहे. फक्त तुम्ही संकल्प करा, हे सगळं बदलेल, सगळं बदलेल. एक गाईपासून तुम्हाला 30 वर्ष शेती करता येते, पैशाचा कुठे संबंध येतो. आम्ही एवढं मोठं जनआंदोलन उभं केलं, पैसा घेतला नाही कोणाकडून. आम्ही सिद्ध केलं की पैशाशिवाय जनआंदोलन होऊ शकतं, हे आम्ही सिद्ध केलं आहे. आणि आज आंध्र प्रदेशातलं सरकार लागलेलं आहे त्या कामात. मला हे विचारायचं आहे की तुमचा हा जो प्रयोग आहे तो एका अर्थाने क्रांतिकारक आहे. ह्या प्रयोगामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न प्रस्थापित शेती व्यवस्थेने केला नाही का? हा चांगला प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही सत्यावर उभे असता आणि एक झोकून काम करता, समाजाला दिसतं की याचा वैयक्तिक स्वार्थ नाही आहे, तेव्हा कोणीही वाईट नजरेने तुमच्याकडे बघू शकत नाही. तुमचा उलट सन्मान होतो. म्हणजे खतं निर्माण करणारे कंपन्यांचे उद्योगपती, रासायनिक खतं, कीटकनाशकं निर्माण करणारे, ट्रॅक्टर उद्योग निर्माण करणारे माझ्याविषयी अपार सन्मान आहे त्यांच्या मनामध्ये. सन्मानाने बोलतात. सन्मानाने बोलतात. इथं कुठे भेटतात सन्मानाने बोलतात. पण कसं काय उलट त्यांना तुम्ही दुश्मन वाटायला हवं? नाही, हे बघा, मी सांगतो ना, सत्यामध्ये एवढी ताकद आहे की समोरचा हा नतमस्तक होतोच, जर तुमचा व्यक्तिगत स्वार्थ नसेल तर. हे गांधीविषयी घडलं आहे, हे कार्ल मार्क्सविषयी घडलेलं आहे, लक्षात ठेवा. संताविषयी घडतं. मी असं म्हणत नाही की मी गांधीशी तुलना करत नाही, पण त्यांच्या जीवनामध्ये घडलं आहे आणि प्रेरणा मला तिथून मिळाली. तुमचं असं म्हणणं आहे तुमचा मार्ग सत्याचा आहे म्हणून लोक हा सन्मान देत आहेत? बिलकुल, बिलकुल. आणि व्यक्तिगत स्वार्थ नाही ना. मी एक पैसा घेत नाही मानधन म्हणून, हे त्यांना कळतं ना. मला फक्त सही करण्याचं काम होतं. ब्लँक चेकवर माझे आज 1000 कोटी रुपये सहज जमा झाले असते. चॅनल मला 10 चॅनल उभे करता आले असते. बरोबर. पण मी हे पाप केलं नाही. लोकांना माहीत आहे का व्यक्तिगत स्वार्थ नाही याच्याकडे, आणि म्हणून सन्मान करतात. लक्षात ठेवा निखिल साहेब, तुमचं काम, तुमच्याबद्दल लोकांमध्ये सन्मान काय आहे? कारण तुमचं काम त्यांना दिसतं. काम बोललं पाहिजे आणि हे काम बोलत आहे. आणखी एका कामाबद्दल मला विचारायचं आहे. शेती, 0 बजेट शेतीचे प्रयोग तर आहेच, पण तुम्ही बळीराजाचेही संपादक होतात. तो काय किस्सा आहे? म्हणजे तुम्ही संपादक होतात, तुम्ही लिहित होतात आणि तुम्ही सोडलं, हा काय किस्सा आहे? नाही, काय मी माझं संशोधन चालू असताना बळीराजामध्ये मी आर्टिकल पाठवायचो, आणि ते आर्टिकल कदाचित आपण वाचले असेल तर ते थोडे वेगळे, धाटणीचे आणि क्रांतिकारी त्यांना वाटले की हा माणूस काहीतरी वेगळं करतो आहे आणि अगदी चौकट सोडून बोलतो आहे आणि आव्हान देतो आहे, याच्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे. आणि माझे प्रयोग चालू होते. मग त्यांनी मला पत्र पाठवलं की तुम्ही जे आर्टिकल पाठवता आम्हाला खूप पसंत आहे, पण आम्हाला बघायला यायचं आहे. म्हणजे या ते गाडी घेऊन पुण्याहून तिथं आले, आणि हे आमचे नागपूरचे जे लेखक सायंटिस्ट होते त्यांना घेऊन आले. पुण्यातले काही मंडळी आली, त्यांनी ते सगळं चमत्कार बघितला. ते वेडे झाले. म्हणे हा माणूस एक पैसा न घेता स्वतःची शेती विकून, बायकोचे दागिने विकून हा संशोधन करतो आहे. अरे तर कृषी विद्यापीठाचं काम आहे. म्हणजे शेकडो कृषी विद्यापीठ तुम्ही काम करतात. ते खूप प्रभावित झाले आणि ते निघून गेल्यानंतर 6 महिन्यांनी त्याला मला फोन आला की म्हणे आमच्याकडे आपण संपादक म्हणून यावं, माझ्याशी सहसंपादक म्हणून. म्हटलं नाही, मी नाकारलं. म्हटलं असं नाही, माझं आंदोलन आहे, मला सगळं उभं करायचं आहे, मला जनतेपर्यंत पोहोचायचं आहे, माझं हे शेवटल्या अवस्थेत आहे संशोधन, मी येत नाही. पण जेव्हा त्यांनी दबाव खूप आणला आणि अशी एक वेळ आणली की ते सगळे गाडी घेऊन आले. माझ्यासोबत मित्र होते, खूप मित्र जोडले माझ्या आर्टिकलमुळे, खूप मित्र जोडले पुण्यामध्ये. त्या लोकांना घेऊन आले आणि त्यांनी अल्टिमेटम दिला
तुम्ही येत असाल तर सरळ मनानं हो म्हणा, नाही तर आम्ही तुम्हाला बांधणार, गाडीत टाकणार, घेऊन जाणार. मी चंदाला म्हटलं, माझ्या पत्नीला सांगतात, तू म्हणशील ते होईल. नाही म्हणे, काही याच्यात की नीतीची कोणी योजना असेल, काही वेगळं घडायचं असेल, शक्य आहे. कारण आपण आतापर्यंत ते भोगलं आहे. वेगळं घडायचं असते तेव्हाच काहीतरी आपत्ती येतात. ही संधी असेल, जा तुम्ही, मी सांभाळून घेईन. आणि तिनं सगळं सांभाळलं. मी गेलो, 3 वर्ष तिथं होतो. आणि मला एक वेगळं दिसून आलं की माझे आर्टिकल खूप लोकप्रिय होते त्यावेळेस. महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकाच्या मध्यवर्ती भागा म्हणजे मराठी जाणण्यामध्ये, गुजरातचे मराठी लोक आहेत मध्य देशातले. आणि एक वर्ग तयार झाला होता बचतगटाचा. आणि पुण्यातले काही मंडळी अशी होती की माझा उपयोग करून त्यांना एक वेगळी व्यवस्था सेंद्रिय शेतीची उभी करायची होती, म्हणजे कारखानदारी असं काहीतरी असेल. आणि म्हणून मला असं वाटलं की बेटा इथं काहीतरी आपल्याला इथं राहून काही खरं नाही. आणि संपादन म्हणजे तुम्हाला माहीत आहे, हे स्वयंपाकाचं काम आहे. अक्षरशः स्वयंपाकाचं काम आहे. आणि 24 तास त्याच्यात गुंतून राहावं लागतं. कोणत्याही सोशल ॲक्टिव्हिटीज होत नाही. म्हणजे आपण जर स्टॉपवर सगळं सोपवलं तर केव्हा धचामा होईल आणि आपली इज्जत जाईल पत्रकाराची, आपल्या याची सांगता येत नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या नजरेखालून घालावी लागते. आणि म्हणून मी ठरवलं की नाही, आपला उपयोग जर असा चुकीचा होत असेल आणि यासाठी आपण हे आंदोलन उभं केलं नाही आणि निर्णय घेतला की नाही, निघायचं आहे. आणि त्याच वेळेला नेमकं कदाचित संपादकावर दबाव आला असेल, कारण सगळे माझ्या विरोधात माझं लिखाण विरोधात. आणि जाहिरात त्यांच्या तुम्हाला माहिती आहे जाहिरातीवर सगळं चालतं. मग भोसे साहेबांनी म्हटलं की अशी स्थिती आहे, मला असं वाटतं की थोडंसं आपण आता काही दिवस बाजूला राहावं. म्हटलं बिलकुल, मी त्यासाठीच धडपडतो आहे की तुम्हाला कसं दुखवावं. कारण वडील भावासारखं तुम्हाला मानलं आणि तुम्ही मला ही एवढी संधी दिली, ही साधी गोष्ट नाही आहे. मन दुखवू नये म्हणून मी म्हटलं नाही, पण आता ती संधी दोघांच्या तोंडून आलेली आहे. तर म्हटलं मी राजीनामा देतो, निघून जातो. मी निघून आलो. या सगळ्या चर्चेमध्ये एक मुद्दा राहिला आहे. विनोबांशी तुमचा संपर्क आला असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि विनोबांचा तुमच्यावर प्रभाव आहे. हा काय प्रभाव आहे? नाही, काय आहे, चांगला प्रश्न आहे. कॉलेजमध्ये शिकत असताना कधी कधी आम्ही आश्रमात जायचो आणि विनोबाचं लिटरेचर मी सगळं वाचलं होतं. म्हणजे कसं, बुधान चळवळ म्हणजे कार्ल मार्क्सला हा माणूस आव्हान देतो आहे आणि सांगतो आहे की यासुद्धा हे मार्ग आहेत. केवळ ते मार्ग नाही आहे की शेतकऱ्यांचे खून पाडून तुम्ही समांतर व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करता. अशी काहीतरी आहे की आत्म्यातल्या आवाजाला आपण जर आवाहन केलं तर तो स्वतःहून देईल आणि मग त्याचं वाटप आपण करूया. हे एक मोठी चॅलेंज होतं, एक मोठं क्रांतिकारी पाऊल होतं. म्हणून त्याचा अभ्यास करायचा होता मला. म्हणजे यासाठी नाही की ते संत होते म्हणून, मला कंपेअर स्टडी करायचा होता. माझ्यासमोर 2 होते, एक तर कार्ल मार्क्स होता आणि महात्मा गांधी होते, आणि दुसऱ्या बाजूनं मला 3रं पाऊल यांचं दिसलं, विनोबांचं. आणि म्हणून अधूनमधून मी तिथे जायचं. आणि एक दिवस चर्चेमध्ये त्यांनी एकच प्रश्न विचारला, मी पढ़कर क्या करोगे? हां. तर मी म्हटलं नोकरी करोगे. कारण माझे सगळे वडील घरचे माणसं मला दबाव आणतात नोकरी करायची. मनात तर नव्हतं, पण ते सांगावं लागलं काय स्थिती आहे ते. म्हटलं बघू यांची प्रतिक्रिया काय आहे. तर म्हणे नोकरी करके क्या करोगे, गुलाम बनोगे, ऐसा कुछ करो जो किसी ने किया नाही. त्यांनी केलं होतं आणि ते 3 दिवस झोपलो नाही मी. ते वाक्य डोक्यात इतकं भिनलं की 3 दिवस झोपलो नाही. ऐसा कुछ करो जो किसी ने किया नाही. अशी वेगळी वाट उभी कर की जे कोणी केली नाही. आणि तेव्हापासून मग मी निसर्गाच्या शोधात लागलो. म्हटलं, आणि हे अनुभव येतच होते आणि चुकीचं या सगळ्या कामामागे पाठी विनोबांची सुद्धा प्रेरणा आहे. विनोबांची हे प्रेरक आहेत. वास्तविक काय निखिलजी, विनोबा, महात्मा गांधी किंवा कार्ल मार्क्स हे प्रकाशस्तंभ नाही आहेत. म्हणजे हे विचार देणारे नाही आहेत, आपल्याला मार्ग दाखवणार आहेत. पाऊलवाट आपली आहे, जन्मतच आपल्याला मिळते असती, ती त्यांनी पाऊलवाट आपल्याला दिली नाही आहे. ते फक्त काय सांगतात, काही प्रकाश टाकतात की तू भटकतो आहे, ही वाट तुझी आहे, या वाटेने चाल. आज पण तेच झालेलं आहे. आपली वाट कोणती आहे हे आपल्याला कळलं पाहिजे ना. हे स्वतः शोधलं पाहिजे आणि हे मिळते. जर आपण स्वतः शोधण्याचा प्रयत्न केला तर मिळते. पण त्याच्या मागचं आणखी एक आहे, म्हणजे मला माहीत नाही, पण अशा गोष्टी काही घडतात
की आपण ढकलल्या जातो. तुमचा विश्वास असणार नाही, मला माहीत आहे, तुम्ही पुरोगामी विचारायचे आहे, पण माझा अनुभव असा आहे की जेव्हा जेव्हा मी निराश झालो मला ढकलण्यात आलं पुढं त्या दिशेने, त्या पाऊलवाटेवर. कोण ढकलतं? मला नियती? माहित नाही, मला नियती? माहित नाही. मी मला अशासाठी विचारतोय, मला माहित नाही की विजय तेंडुलकर मागे असं म्हणाले होते की माझा परमेश्वरावर विश्वास नाही, बिलकुल. पण माझा नियतीवर विश्वास आहे. असा तुमचा नियतीवर विश्वास आहे? शक्य आहे, शक्य आहे, शक्य आहे. परमेश्वर मी पाहिला नाही, माझी परमेश्वराची व्याख्या वेगळी आहे. हे बघा, मी परमेश्वर बघितला नाही, तुम्ही बघितला नाही, कारण परमेश्वर बघण्याची वस्तू नाही, हा वस्तू आहे. हा बघा परमेश्वर, पण अस्तित्व नाकारता येत नाही. कारण जेव्हा आपल्या जीवनामध्ये अशा घटना घडतात की जेव्हा अकस्मात कोणतरी मदतीला येतो संकटात, तेव्हा असं वाटतं की कोणतरी पाठवलेलं आहे. म्हणजे काहीतरी नियती, काहीतरी शक्ती आहे असं तुमचं म्हणणं आहे? असं वाटतं मला, असं वाटतं. माझ्या संशोधनाच्या वेळेस माझी हलाखी स्थिती होते. कधी कधी आम्ही उपास काढलेले आहे, पैसा नव्हता. मुलांनी बाजरीचं पीठ काढून आम्ही घेतलेलं आहे, म्हणजे इतकी अवस्था होती त्यावेळेस, आणि सगळ्यांनी बहिष्कृत केलं होतं. त्यावेळेला अकस्मात कोणतरी याचा मदत करायचं. माझी आई मृत्यू झाला म्हणजे मौतीला माझ्याकडे पैसे नाही, तर तेवीला कसे राहणार? आणि सगळे नातेवाईक हे सगळं म्हणजे काय संकटात जे संकट म्हणजे तुमची परीक्षा घेतात ते नातेवाईक धावून येतं. तो मित्र एकही नातेवाईक धावून नाही आला, पण जो मित्र आला की मी सांभाळून घेईन, तुम्ही काळजी करू नका, मला माहिती तुमची परिस्थिती काय आहे, ते पुढचं पुढे पाहून घेऊ, आणि सगळं त्यांनी सांभाळलं. ही नियती आहे असं तुमचं? माझ्या जातीचा नव्हता, माझ्या पंथाचा नव्हता, माझ्या विचाराचा नव्हता, पण तो आला धावून. हे काय आहे मला सांगा तुम्ही, हे काय आहे, हे काय आहे मला सांगा तुम्ही. अगदी बरोबर आहे, अशा गोष्टी घडतात, हे बरोबर घडतात. म्हणून मी काय म्हटलं आहे की परमेश्वर दाखवण्याची वस्तू नाही आहे, पण अनुभव आपल्याला येतो, अनुभूतीची वस्तू आहे. तसं जसं हवा दाखवता नाही हवा आहे, पण अनुभूती होते आपल्याला. मी ईश्वरात दोन रूप मानतो, एक निर्गुण निराकार आणि सगुण साकार. निर्गुण निराकार आपण मंदिरात शोधतो, मस्जिदमध्ये शोधतो, शोध चालू आहे, मिळाला नाही, शोध चालू आहे, मिळाला नाही. पण सगुण साकार रूप म्हणजे निसर्ग. निसर्ग पहिले आला, नंतर मानव आला. म्हणजे ईश्वर कुठे असेल तो निसर्गाच्या रूपात आहे असं मी मानतो. निसर्गाला मी ईश्वर मानतो, आणि म्हणून ईश्वराचे आदेश म्हणजे निसर्गाचे आदेश. निसर्गाला मी ईश्वराचं कॉन्स्टिट्यूशन मानतो, घटना मानतो, आणि जे जे निसर्गामध्ये आहे ते उभं करणं म्हणजेच अध्यात्म असं मी मानतो. माझी आध्यात्मिक भाषा ही वेगळी आहे. कीर्तन प्रवचन म्हणजे मी अध्यात्म मानत नाही. बरोबर आहे, पूजापाठ मी अध्यात्म मानत नाही. मी हे लिहिलेलंही आहे, मी पूजापाठ करत नाही, पण ईश्वराचं अस्तित्व अमान्य करत नाही. आणि निसर्ग हा ईश्वर आहे ईश्वर आहे असं मी मानतो. माझा शेवटचा प्रश्न आहे की ह्या ईश्वराचं पुढे काय होणार आहे, त्याचं भवितव्य काय आहे? याचं कारण इतकी संकटं येत आहेत, पर्यावरणाचं मोठं संकट आहे, क्लायमेट चेंजचं, हवामान बदलाचं मोठं संकट आहे. काय भवितव्य आहे या सगळ्या निसर्गाचं आणि शेतीचं? जगामध्ये दोन तऱ्हेचे लोक असतात. एकाचं म्हणणं असतं की पुनर्जन्म नाही, पुन्हा पुन्हा याच नाही, म्हणून हे जे नैसर्गिक संसाधन आहे याचा जास्तीत जास्त मला भोग घेतला पाहिजे, कारण पुन्हा यायचं नाही. ही आहे पाश्चात्य जीवनशैली, अतिरिक्त भोगवादी. जे काय म्हणते जे असेल ते भोगा आणि भोगून जा. त्याला उत्तर एक वेगळी जीवनशैली आहे, एक वेगळं तत्त्वज्ञान आहे. ते म्हणते नाही नाही, मला पुनर्जन्म आहे, मला पुन्हा पुन्हा यायचं आहे, आणि म्हणून निसर्गानं जे जे माझ्यासाठी ठेवलेलं आहे ते नष्ट होऊ नये, ते समर्थित व्हावं, ते टिकून राहावं पुढच्या पिढीसाठी, तर मला पुन्हा यायचं आहे. हे दोन तऱ्हेचे विचारधारा आहे, आणि तुम्हाला मान्य आहे, माहीत आहे. मी दुसऱ्या विचारधारेचा आहे. मला असं वाटतं की टिकून राहावं, कारण जे निसर्गामध्ये संसाधन आहेत ते शाश्वत नाही आहेत, असीमित नाही आहे, सीमित आहे. केव्हा तरी नष्ट होणार आहे, केव्हा तरी नष्ट होणार आहे. आणि म्हणून जर नष्ट झाले पुढच्या पिढ्या कशा शकतील? जी जमीन एका एकराला 100 टन ऊस देत होती ती जमीन वाळवंट झालेली आहे, गवती उगवत नाही. कृषी विद्यापीठ तंत्रज्ञान, मला सांगा जमीन कारखान्यात तयार होते का? नाही, ती संसाधन आहे, आणि जमीन आपण ती काटत आहोत. 35 कोटी एकर जमीन शिल्लक आहे, दुप्पट उत्पादन काढायचं आहे भारताला. याचा अर्थ याची एक इंच जमीन तशीच राहिली पाहिजे फक्त पिकासाठी. त्याला अजिबात कापू नये, वेगळ्या कामासाठी वापरू नये. विकासाच्या नावावर काय चालू आहे मला सांगा? म्हणजे जर संसदेमध्ये तत्कालीन पंतप्रधान वक्तव्य करतात डॉक्टर मनमोहन सिंग की शेतीवरचा भार कमी करण्यासाठी 50% खेड्यातले लोक आम्हाला शहराकडे न्यायचे आहे,
मला सांगा 50% म्हणजे 40 कोटी लोक जेव्हा तुम्ही शहराकडे नेऊन बसवाल, त्यांना घरं पाहिजे, त्यांना सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, ते सेवा क्षेत्र पाहिजे, याला लाखो एकर जमीन पाहिजे, ते कुठून आणणार? कारखान्यातून तयार होते का? म्हणजे 35 कोटी एकरातले तुम्ही कापणार आणि ते त्यांना उभी करणार, जमीन कमी होणार, मोठमोठे उद्योग उभे करणार, मान्य आहे ना. म्हणजे रोजगार निर्मितीसाठी उद्योग उभे झाले पाहिजे. पण लक्षात ठेवा, जागतिकीकरण आहे. जागतिकीकरणामध्ये तुम्हाला कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त उच्चतम ऊर्जेचा माल विकायचा आहे, दर्जाचा. याचा अर्थ ॲटोमेशन आलं. म्हणजे उत्पादन खर्च घडवण्यासाठी इंडस्ट्री अशी उभी होणार आहे की रोबोट स्वयंचलित यंत्र 100 कामगाराचं काम एक यंत्र करेल. आणि हे आलेलं आहे, होऊ घातलेलं आहे. म्हणजे कारखानदारीमुळे रोजगार निर्मित होतो या मताचा मी नाही आहे, पुढच्या काळात अजिबात नाही आहे. जागतिकीकरणाचं महामंदी आहे आणि स्पर्धा खूप आहे. म्हणजे याचा अर्थ असा की रोजगार निर्माण करण्याचं साधन जर शेती असेल तर शेतीला का डावलायचं, तिला का घडवायचं? आणि समजा हे 35 कोटी एकर घटत या विकासाच्या नावावर घटत कमी होत गेली आणि उत्पादन दुप्पट करायचे आणि लोकसंख्या वाढते आहे, कसं हे कम्पेन्सेट करणार? कसं करणार? भुकच्या पिढ्या कसं जगणार? मला चिंता आहे. आणि म्हणून मी मानतोय की जर जमीन जगवायची असेल तर एकच ते म्हणजे नैसर्गिक शेती. 0 बजेट नैसर्गिक शेतीमध्ये उत्पादन दुप्पट निघतं हे आम्ही सिद्ध केलेलं आहे. आणि त्यामुळं 1 एकरही न कापता आहे त्या जमिनीत आपल्याला उत्पादन घेता येतं. इतकेच नाही, माझं आणखी एक नवीन नियोजन आहे की शहरामध्ये छतं असतात, घराच्या बद्दल जागा असते. आम्ही टेरेस गार्डनिंगचं एक मोठं कॅम्पेन चालू केलेलं आहे की छतावर माझ्या पद्धतीने तुम्ही भाज्या पिकवा, तुम्ही फळं पिकवा आणि ती घरी खा. रस्त्याच्या बाजूला जमीन द्या, तुम्ही गरिबांना द्या, लीजवर द्या, तो जगेल. 1 पैसा त्याच्याकडून घेऊ नका, त्याला मदत करा. एक इंच भूमी जगवता येईल आणि मग आपण गुलाम राहणार नाही. हे करायला पाहिजे. हे होऊ शकतं. पण शेतकऱ्याचीच फक्त हे करावं असं नाही आहे. शहरातल्या लोकांचं काही दायित्व आहे ना. मला सांगा, जमिनीचा सत्यानाश केला तुम्ही, पाण्याचा पर्यावरणाचा विध्वंस केला. म्हणजे आमचे मित्र आहेत डॉक्टर राजेंद्र सिंग राणा, जे मॅक्सेसचे अवॉर्ड मिळालं. एक दिवस त्यांचा फोन आला, म्हणजे पालेकर जी मैं पुणे में हूँ, अब मैंने अजूबा किया, ये जो उजनी डैम है वहाँ का पानी लिया, सैंपल के लिए, और प्रयोगशाला में परीक्षण किया. मैं अचंभित हूँ कि ये जो पानी है डैम का, बांध का, ये पीने के लिए छोड़ दिया, बिल्कुल नालायक है, सिंचन के लिए भी योग्य नहीं है. पाण्याचा सत्यानाश केला. ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणाचा विध्वंस. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग वाढवणारे, आपण पुस्तकातून वाचलं असेल सगळं मटेरियल, की ग्रीनहाऊस गॅसेस आहेत त्याचं सगळ्याच उत्सर्जन मोठं इंडस्ट्री करते आणि शेती करते, रासायनिक आणि सेंद्रिय शेती. 0 बजेटमध्ये एकही ग्रॅम उत्सर्जन होत नाही, आम्ही सिद्ध केलेलं आहे, कारण ती साधनं आम्ही वापरतच नाही. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग वाढवण्याचं काम करणारी रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती, त्याला आम्ही बगल देऊन एक पर्याय उभा केला आहे की ग्लोबल वॉर्मिंग घटवायचं असेल, उत्सर्जन घटवायचं असेल तर एकच उपाय आहे, तो आम्ही उभा केलेला आहे, सक्षम उपाय आहे. पण याच्यासोबत आम आदमीची काहीतरी भूमिका आहे असं मला वाटतं. आणि मग मी त्याला प्रोग्राम देतो. काय देतो? सकाळी उठल्याबरोबर तो उठतो आणि मग तो पेस्ट आणि ब्रश वापरतो. निखिलजी, जेव्हा तुम्ही पेस्ट आणि ब्रश खरेदी करता, याचा अर्थ पैसा तुमच्या खिशातून भारतातून विदेशात जातो, कारण कंपनी ते विदेशी आहे. देशी असली तरी पैसा गावातून जातो. जेव्हा कच्चा माल येतो, तो कच्चा माल निसर्गाकडून जातो, निसर्गाचा विध्वंस. ते निर्माण करणारे उद्योग आहे, धुरांड्यातून मोठा धूर सोडतात, ग्लोबल वॉर्मिंग ओढतात, पर्यावरणाचा विध्वंस. आणि जेव्हा तुम्ही ते घासता आणि त्या बेसिनमध्ये थुकता, एक माणूस एका दिवसाला 10 ग्रॅम प्रदूषक पाण्यात मिसळतं आणि ते प्रदूषक आपल्या पिण्याच्या पाण्यातून आपल्या शेतात येतात. मला सांगा, एकच गोष्ट जेव्हा तुम्ही ब्रश आणि पेस्ट वापरता, सगळा विध्वंस करता. मी वापरत नाही. मी वापरत होतो 30 वर्ष आधी. जेव्हा विचार केला की आंदोलन चालू करायचं आहे, स्वतःपासून का सुरुवात करू नये. आज 30 वर्ष झाली मी पेस्ट वापरत नाही, मी ब्रश वापरत नाही, फक्त दंतमंजन वापरतो. माझ्या घरी केलेलं, नाही तर आमच्या गावामध्ये आमच्या आंदोलनामध्ये केलेलं, शेतकऱ्यांनी केलेलं. माझं काही आठ बागलं नाही आहे, माझं मजबूत आहे. म्हणजे एक निर्णय, नोकरी सोडण्याची आवश्यकता नाही आहे, आंदोलन करण्याची आवश्यकता नाही, मोर्चे काढण्याची आवश्यकता नाही, घेराव करण्याची आवश्यकता नाही संसदेला, आपल्या विधानसभेला. एकच आम आदमी निर्णय घेऊ शकतो, उद्यापासून मी हे वापरणार नाही. पहा, चमत्कार होतो या निसर्गाचं. तुमचं म्हणणं आहे आपल्या आयुष्यात आपण पुन्हा एकदा निसर्गाकडे परत जायला. आणखी सांगतो दुसरी गोष्ट, हे झाल्यानंतर चहा पिता,
चहा महाविध्वंसकारी आहे. पोटातल्या आतडीला अळसर होतो, कारण भूक मंदावते, झोप मंदावते. आणि चहाचे मळे म्हणजे हिमालयाच्या चोटीवरचे आणि पश्चिम घाटाच्या चोटीवरचे हजारो लाखो हेक्टर जमीन महाघनदाट जंगल कापून 3 फूट उंचाचे चहाचे मळे उभे केलेले आहे, पर्यावरणाचा विध्वंस केलेला आहे. ते संरक्षक होते. जेव्हा तुम्ही चहा घेता त्यांना बल देता, जेव्हा तुम्ही चहा घेणार नाही आपोआपच उभे होतील, कारण हे निघून जातील. म्हणजे चहामुळं आरोग्याचाही सत्यानाश आणि पर्यावरणाचा विध्वंस. मी चहा घेत नाही, मी घेतो तो 30 चहा घेत नाही, अजिबात घेत नाही. आणि लोकांना सांगतो चहा घेऊ नका. आज एकानं संकल्प केला, 123 कोटी लोक संकल्प केला, चहाचे मळे आपोआप जातील आणि आपोआप निसर्ग उभा होईल. एक आपण घेऊ शकतो, आपण हे निर्णय घेऊ शकतो, याला काही अडचण नाही आहे. चहा घेतला की तुम्ही दाढी बनवता, मी पाण्यानं दाढी बनवतो, मी वापरत नाही ब्रश वापरा. शेवटी पैसा हिंदुस्थानच्या बाहेर जाणार, भारताच्या बाहेर जाणार, पर्यावरणाचा विध्वंस होणार, पाण्याचं प्रदूषण वाढणार आणि देशाचा विध्वंस होणार, पर्यावरण विध्वंस होणार आणि तुमचं जे इकॉनॉमी ते नष्ट होणार. मी फक्त पाणी लावतो दाढी करतो, माझी स्वच्छ दाढी आहे, 30 वर्ष झाली. मी लोक अनुरोध करतात दाढी झाली का आपण चहा आंघोळीला साबण लावतो, मी लावत नाही. माझ्या शरीराला दुर्गंध नाही आहे, काही आवश्यकता नाही आहे, कारण तुम्ही साबण विकत घेता म्हणजे पैसा विदेशात जाणार, पर्यावरण विध्वंस होणार, पाण्याचं प्रदूषण, सगळं प्रदूषण, धुरांड्यातून दूर सोडणार. तुम्ही एक निर्णय घ्या, मी हे घेणार नाही. कपडे मी खादी वापरतो, जर खादी मी वापरेन, हे वापर नाही, ॲटोमॅटिक मशीन वापरते, ही ॲटोमॅटिक मशीन तयार करते पॉलिस्टरचे कपडे आणि लाखो कामगारांचे हात काढता, लाखो शेतकऱ्यांना तुम्ही बर्बाद करता. पण जेव्हा एक खादी किंवा सुती कपडे वापरता, लाखो कापूस उत्पादकांना तुम्ही रोजीरोटी देता, त्याचे भाव वाढतील तर मजुराला जास्त किंमत म्हणजे मजूर देईल, त्याचं जीवनमान वाढेल. आणि दुसरी गोष्ट जिनिंग, प्रेसिंग, म्हणजे सूतगिरणी आणि कापडगिरणी, लहान मोठे व्यापारी, अरे किती करोडो लोकांना तुम्ही काम देता फक्त एक. आणि हे पर्यावरणाचा विध्वंस करणारं हे उद्या संपणार आहे, उद्या टिकणार नाही. याचा अर्थ असा की जे आपण करतो ते जर लोकांना सांगितलं आणि जर एक वेगळी मार्ग दाखवला, याच्यासाठी काही आंदोलन करण्याची आवश्यकता नाही, नोकरी सोडण्याची, बिझनेस सोडण्याची आवश्यकता नाही. संकल्प घेऊन मोठी क्रांती आम आदमीसुद्धा घडून आणू शकतो. जे मला शक्य आहे ते अन्य आदमीला आणि तुम्हालासुद्धा ते सहशक्य आहे. पाळेकर साहेब, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. हे तुमचं कोणीतरी ऐकत असेल, जे स्वतःला शेतकऱ्यांचे पुत्र म्हणवतात, जे सत्तेत आहेत, सत्तेबाहेर आहेत, ते कोणीतरी ऐकत असेल अशी माझी अपेक्षा आहे. जे तुम्ही दक्षिण भारतात केलं ते महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर व्हावं अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो आणि ही सगळी आपली बातचीत संपवतो. फार फार धन्यवाद. थँक्यू. फार फार धन्यवाद.